येस बँकेच्या माउंट रोड शाखेसमोर मनसेने जोरदार आंदोलन केले। जेसीबी कर्जाचे हप्ते थकल्याने बँकेने जेसीबी जप्त करून परस्पर विकल्याचा आरोप करत हे आंदोलन करण्यात आले। पीडित कर्जदार इंद्रजित बळीराम मुळे यांनी न्याय मिळत नसल्याने मनसेकडे धाव घेतली होती। येस बँकेच्या मनमानी कारभाराविरोधात मनसेने जोरदार निदर्शने केली आहेत। इंद्रजित बळीराम मुळे यांनी बँकेकडनं जेसीबी घेण्यासाठी कर्ज घेतले होते, मात्र कर्जाचे हप्ते थकीत झाल्याने बँकेने कारवाई केली आहे। इंद्रजित मुळे जेव्हा आरटीओ पासिंगसाठी गेले होते त्याच वेळी बँकेने जेसीबी जप्त केली आणि परस्पर विकूनही टाकली असा आरोप त्यांनी केला आहे। आणि तुमचे जे काही पैसे आहेत ते आम्ही भरायला तयार तुमचं काय कुठल्या बँकेचं कर्ज होतं, काय झालं आणि काय आता तुम्ही आंदोलनात आले? आम्ही येस बँकेकडून कर्ज घेतलेलं किती कर्ज घेतलं होतं? 30 लाखाचं। कशासाठी घेतलं होतं? जेसीबी खरेदी करत काय झालं मग? आम्ही नेहमीप्रमाणे 31 EMI भरल्या, त्यानंतर 2 EMI राहिल्या होत्या आमच्या भरायच्या, तर ते पैसे घेऊन आलो आम्ही भरायला। यांनी आमची गाडी जप्त करून टाकली आणि विकून पण टाकली। विकल्यानंतर त्यांनी आम्हाला काहीच माहिती दिली नाही। आता काय म्हणणं आहे तुमचं? आमचं म्हणणं याचं की तुम्ही तुमचे पैसे घ्या, आमची जेसीबी आम्हाला परत करा। अच्छा, कर्ज भरायला तयार आहे तुम्ही? हो बँकेने चुकीचा व्यवहार केला असं म्हणा? हो। काय नेमका तुमचा उदरनिर्वाह होता जेसीबीचा? जेसीबीमुळे आमचा उदरनिर्वाह, शेताची कामं करायचो आम्ही आणि त्याच्यामध्ये उदरनिर्वाह करायचो। या प्रकारामुळे इंद्रजित मुळे यांना मोठा आर्थिक फटका बसला असून न्याय मिळवण्यासाठी ते बँकेकडे चक्रा मारत होते, परंतु त्यांना योग्य प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी अखेर मनसेकडे मदत मागितली। मनसेने या प्रकरणात लक्ष घालून माउंट रोडवरील येस बँकेच्या शाखेसमोर आंदोलन करत बँकेच्या मनमानी कारभाराचा निषेध केलाय। या आंदोलनात मोठ्या संख्येने मनसे कार्यकर्ते सहभागी झाले होते। बँकांकडून कर्जदारांना अशा प्रकारे वेठीस धरण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे। आज मनसेने येस बँकेच्या विरोधात आंदोलन करून या प्रकरणाला वाचा फोडली आहे। आता या आंदोलनानंतर बँक काय भूमिका घेते आणि इंद्रजित मुळे यांना न्याय मिळतो का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल।